सुरुवात होईल। आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहूयात अमरावतीमधून। अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झालेली आहे। समिती सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएम ही सोबत आलेली आहे। एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापती पद हे देण्यात आलेलं आहे। एमआयएमचे 3 नगरसेवक, त्याबरोबरच राष्ट्रवादीचे 2 आणि 3 अपक्ष असा गट हा भाजप सोबत आलेला आहे। त्यामुळे अमरावतीमधली नगर परिषदेतलं हे चित्र समोर आलेलं आहे। भाजप आणि एमआयएमची अमरावती नगर परिषदेमध्ये ही युती झालेली आहे। एमआयएमचे 3 नगरसेवक आणि त्याबरोबरच राष्ट्रवादीचे 2 आणि 3 अपक्ष असा गट या नगर परिषदेमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे आणि हा गट भाजप सोबत गेलेला आहे आणि त्यामुळे अमरावतीमध्ये हे काहीसं वेगळं चित्र आपल्याला दिसून येत आहे। एमआयएम आणि भाजप यांची युती झालेली आहे। खरं तर याआधी देखील अनेक शहरांमध्ये अशी युती झालेली होती, परंतु त्याला ब्रेक लावण्यात आलेला होता। मात्र अमरावतीमध्ये हे चित्र आपल्याला दिसून येत आहे की भाजप आणि एमआयएम हे दोनही पक्ष युतीमध्ये एकत्र आलेले आहेत आणि अमरावतीमधलं हे चित्र आपल्याला दिसतंय। याआधी देखील अकोटमध्ये देखील असंच चित्र समोर आलेलं होतं, परंतु या युतीला ब्रेक लावण्यात आलेला होता। मात्र अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये आता भाजप आणि एमआयएमची युती झाल्याचं दिसतंय। समिती सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएम हे सोबत आलेले आहेत। आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माण। प्रणय, नक्की आकांक्षा, एमआयएम पक्षाचे जे अध्यक्ष ओवेसी यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की भाजप सोबत कुठेही समझोता करायचा नाही, परंतु अचलपूरमध्ये एमआयएमचे जे 3 नगरसेवक निवडून आलेले आहे यांनी राष्ट्रवादीला एकत्र करून भाजपला पाठिंबा दिला आणि शिक्षण व क्रीडा समितीचं जो सभापती पद आहे ते एमआयएमच्या नगरसेवकाला मिळालेलं आहे। त्यामुळे एकच राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। आता काल ही निवडणूक झाली, त्यामुळे आता शक्यता खूप कमी आहे, परंतु नक्कीच यांच्यावर जे ओवेसी आहे यांच्याकडून काही निर्देश येतात का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच, त्यामुळे पक्षश्रेष्ठी नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रणय या सविस्तर माहितीसाठी।